नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कपिल के ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो. विद्यार्थी मित्रांनो बघा, सहाय्यक प्राध्यापक बनण्यासाठी जी पात्रता परीक्षा असते म्हणजे जी सेट परीक्षा, त्याचा निकाल आता जाहीर झाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जी परीक्षा 15 जून 2025ला झाली होती त्याचा निकाल आज जाहीर झालेला. विद्यार्थी मित्रांनो, हा निकाल कसा तपासायचा याची एक लिंक मी आपल्या या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले. विद्यार्थी मित्रांनो, त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटच्या पेजवर जाऊ शकता आणि तुमचा रिझल्ट चेक करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट चेक करण्यासाठी तुमचा सीट नंबर आवश्यक आहे. त्यासोबत तुमचं जे फॉर्म भरताना जे तुम्ही नाव दिलं होतं ते नाव सुद्धा त्या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमची डेट ऑफ बर्थ आणि तुमचा मोबाईल नंबर, हे चारही गोष्टी अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याशिवाय तुमचा रिझल्ट चेक केला जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर रिझल्ट चेक करणार असाल तर हे चारही तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट कसा चेक करायचा चला तर पाहू. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, गुगल ओपन केल्याच्या नंतर किंवा क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सेट एक्झाम रिझल्ट 2025 असं टाईप करायचं. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला ते सर्च केल्याच्या नंतर बघा रिझल्ट पहिलंच येणार आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचं सेट एक्झाम .unipuणे.ac.in ही लिंक येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर तुम्ही टच करायचं आहे. टच केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट एक्झाम सिलेक्ट करायची आहे. एक्झाम सिलेक्ट केल्यामध्ये 2025 म्हणजे 15 जून 2025 असं सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसणार आहे, एक विथ मार्क्स आणि एक विदाउट मार्क्स. तुम्हाला जो पाहिजे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा. विद्यार्थी मित्रांनो, विथ मार्क्स. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सीट नंबर बघा, या ठिकाणी तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे. सीट नंबर टाकल्याच्या नंतर तुमचं इथं नाव टाकायचं आहे. नावच्या नंतर डेट ऑफ बर्थ टाका. डेट ऑफ बर्थ झाल्यानंतर तुमचे मोबाईल नंबर जो तुम्ही फॉर्म भरताना दिला होता विद्यार्थी मित्रांनो, तो मोबाईल नंबर टाका आणि सर्च रिझल्ट या ठिकाणी क्लिक करा. तुम्हाला तुमचा रिझल्ट या ठिकाणी शो होऊन जाणार. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर जर तुम्हाला सीट नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स याच्यावर जर क्लिक केल्याने तुम्हाला संपूर्ण लिस्ट येईल जे क्वालिफाईड कॅन्डिडेट झाले त्यांची, किंवा नोटिफिकेशन फॉर सेट क्वालिफाईड कॅन्डिडेट्स त्यांची सुद्धा एक तुम्हाला मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, लिस्ट. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि असेच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला तात्काळ तुमच्या मोबाईलवर जर पाहिजे असेल तर आमच्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.